आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते पुण्यामधून, पुणे जिल्ह्यातून, पुण्याचे इंदापूर तालुक्यातील नीर निमगात 200 पेक्षा अधिक बोगस मतदार असल्याचा दावा नीर निमगावचे सरपंच प्रताप सर्जेराव पाटील यांनी केलेला आहे। अतिशय धक्कादायक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। इंदापूर तालुक्यामध्ये तब्बल 17,000हून अधिक बोगस मतदार असल्याचा आरोपही प्रताप पाटील यांनी केला। या संदर्भात त्यांनी काही पुरावे देखील सादर केले। प्रताप पाटील यांनी या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असून या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तर आपण पाहतोय अतिशय धक्कादायक बातमी। पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील नीर निमगावामध्ये 200 पेक्षा अधिक बोगस मतदार असल्याचा दावा करण्यात येतोय आणि हा दावा केलेला आहे नीर निमगावचे सरपंच प्रताप सर्जेराव पाटील यांनी। इंदापूर तालुक्यात जवळजवळ 17,000पेक्षा जास्त मतदान हे बाहेरचं मतदान आलेलं आहे, बोगस केलेलं आहे, बोगस झालेलं आहे। आणि माझ्या गावात निमगाव शेजारचे एक लाखेवाडी म्हणून गाव आहे, त्या गावात 100 ते 125 मतदान बिहारचं मतदान ॲड झालेलं आहे। अशी एकंदर आम्ही माहिती लोकसभेच्या नंतर आम्ही विधानसभेच्या टायमाला घेतली तर सदर हे आम्हाला बाब आढळून आले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।